नमस्कार सर्वांना। आज आपण बनवत आहोत कॉर्न पकोडे। त्यासाठी लागणार आहेत आपल्याला कॉर्न, कांदा, हिरवी मिरची, हिंग, हळद, मीठ, मिरची पावडर, लाल तिखट, चाट मसाला, गरम मसाला, जिरे, कोथिंबीर आणि बेसन आणि थोडं तांदळाचं पीठ। यात आपण ऍड करूया कांदा, मिरची, कोथिंबीर, जिरे, गरम मसाला, चटणी, मीठ, हळद, हिंग पावडर, चाट मसाला। चांगलं मिक्स करून घेऊया। मी इथे घेतले आहेत फ्रोझन कॉर्न। त्यामध्ये थोडंसं पाणी होतं, बघू शकता आपण। कांदा घातल्यानंतर अजून त्याला पाणी सुटलेलं आहे। आपण मिक्स करूया थोडंसं बेसन आणि थोडंसं तांदळाचं पीठ। तांदळाचं पीठ मी यासाठी ऍड करते की थोडा क्रिस्पीनेस त्या भज्यांमध्ये यावा। आपण आता ऍड करूया याच्यात थोडंसं ऑइल। इथे मी तेल आधीच गरम करत ठेवलेलं, बघू शकता तुम्ही। इथे मी भजी घालत आहे। त्या कॉर्न मध्ये फ्रोझन कॉर्न असल्यामुळे त्या कॉर्न मध्ये ऑलरेडी पाणी होतं। मला पाण्याची जास्त गरज लागली नाही। तुम्हाला गरज असल्यास थोडे घालू शकता तुम्ही। अशा पद्धतीने आपण हाताने घालून भाजून घेऊया, तळून घेऊया। आपण आता त्यांना परतून घेऊ। चांगले फ्राय करून घ्या। तेलापासून सांभाळून राहा। तर बघू शकताय तुम्ही, अशा पद्धतीने कॉर्न पकोडे आपले तयार झालेले आहेत। हिरव्या मिरची सोबत फ्राय केलेले तुम्ही खाऊ शकता। बघू शकता किती छान टेस्टी पकोडे आणि क्रिस्पी बनलेले आहेत। व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा। अशाच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा।